महाराष्ट्रातील लाखो महिलांसाठी सर्वात मोठी बातमी, लाडकी बहीण योजनेचा 23वा हप्ता नेमका कधी खात्यात जमा होणार? आणि महिलांच्या मनात सध्या एकच प्रश्न आहे, की या महिन्यात पैसे येणार का? पुन्हा उशिरा होणार? काही महिलांच्या खात्यात पैसे आले नाहीत, काहींचे अर्ज होल्डवर आहेत, तर काही जणी वाट पाहत आहे. पण आजच्या व्हिडिओमध्ये आपण संपूर्ण माहिती साध्या भाषेत जाणून घेणार आहोत. त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. कारण मध्येच मी तुम्हाला एक महत्त्वाचा अपडेट सांगणार आहे, ज्यामुळे तुमचा हप्ता अडकू शकतो. आणि जर तुम्ही आपल्या महाराष्ट्रातील सरकारी योजना, शेती, पाऊस, हवामान आणि मोठ्या बातम्यांची अपडेट रोज पाहत असाल तर लगेच चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा. कारण इथे तुम्हाला मिळते सर्वात आधी जलद आणि विश्वासार्ह माहिती. तर लाडक्या बहिणींनो, माझ्या माता-भगिनींनो, लाडकी बहीण योजनेमुळे महाराष्ट्रातील लाखो महिलांना आर्थिक मदत मिळते. या योजनेमुळे अनेक कुटुंबांना थोडाफार आधार मिळाला आहे. तर दर महिन्याला खात्यात पैसे जमा झाल्यामुळे अनेक महिलांना घर खर्च, मुलांचे शिक्षण, औषधोपचार आणि इतर गरजा भागवण्यासाठी मदत होत आहे. आता सगळ्यांच्या मनात एकच प्रश्न आहे, की आमचा 23वा हप्ता नेमका कधी येणार? पहा, सामान्यपणे सरकारकडून हप्ते एका ठराविक कालावधीत जमा केले जातात. पण काही वेळा पडताळणी, कागदपत्रे, बँक खात्याची समस्या किंवा सरकारी प्रक्रियेमुळे थोडा उशीर होऊ शकतो. त्यामुळे काही महिलांच्या खात्यात पैसे लवकर येतात, तर काहींना थोडी वाट पाहावी लागते. आता इथे सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुमचे बँक खाते आधारशी लिंक आहे का? कारण अनेक वेळा खाते लिंक नसल्यामुळे पैसे अडकतात. काही महिलांनी के-वाय-सी पूर्ण केलेले नसते, त्यामुळेही पैसे थांबू शकतात. जर तुमच्या मागच्या हप्त्याचे पैसे आले नसतील, तर सर्वात आधी तुमचे बँक खाते तपासा. आधार कार्ड लिंक आहे का? मोबाईल नंबर अपडेट आहे का? बँकेत काही अडचणी आहे का? हे नक्की तपासा. काही वेळा सरकारकडून पात्र लाभार्थ्यांची पडताळणी केली जाते, त्यामुळे काही अर्ज होल्डवर जाऊ शकतात. त्यामुळे घाबरण्याची गरज नाही. तुमचे कागदपत्र योग्य असतील तरच पुढील हप्ते मिळण्याची शक्यता असते. अनेक महिला आम्हाला विचारतात, की 23वा हप्ता या महिन्यातच येईल का? तर मित्रांनो, सरकारकडून अधिकृत अपडेट आल्यानंतरच नेमकी तारीख स्पष्ट होते. अनेकदा महिन्याच्या सुरुवातीला किंवा मधल्या काळात पैसे जमा होऊ लागतात. त्यामुळे तुमची बँक खाते नेहमी तपासत राहा. सोशल मीडियावर खूप अफवा पसरल्या जातात. योजना बंद झाली, पैसे येणार नाहीत, फॉर्म रद्द झाले, अशा अनेक बातम्या फिरत असतात. पण जोपर्यंत अधिकृत माहिती येत नाही, तोपर्यंत अशा बातम्यांवर तुम्ही लगेच विश्वास ठेवू नका. लाडक्या बहिणींनो, जर तुमच्या गावात कोणाला पैसे आले असतील, तर तुम्हाला आले नसतील, तर लगेच घाबरू नका. कारण सर्वांच्या खात्यात एकाच दिवशी पैसे जमा होत नाहीत. काही वेळा टप्प्याटप्प्याने पैसे जमा होतात. आणखी एक महत्त्वाची सूचना म्हणजे जर तुम्हाला कोणताही मेसेज आला, की पैसे मिळवण्यासाठी ओ-टी-पी द्या किंवा लिंकवर क्लिक करा, तर असे करू नका. कोणालाही ओ-टी-पी सांगू नका. फसवणुकीपासून सावध राहा. माझ्या माता-भगिनींनो, तुम्हाला काय वाटतं 23वा हप्ता कधी येईल? कमेंटमध्ये तुमचं मत नक्की सांगा आणि तुमच्या खात्याचा तुम्ही मागचा हप्ता आला का हे लिहा. हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा. आपल्या इतर बहिणींना शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. कारण पुढेही मी तुमच्यासाठी लाडकी बहीण योजना, शेती, पाऊस, महाराष्ट्रातील मोठे अपडेट सर्वात आधी घेऊन येणार आहोत. धन्यवाद. जय महाराष्ट्र.